प्रथम गोलंदाजीसाठी आलाय हो रितेश 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 स्ट्राइक वर आलाय अंकुर नॉन स्ट्राइक वर आहे सागर सामना करील रितेशचा चौथा सामना हा आजच्या दिवसातील आणि पहिला इनिंग पहिला चेंडू घेऊन सामना करील अंकुर रिव्हर्स अटेंड केलाय सुंदर असा फटका जातोय 4 धावांसाठी 4 धावांनी संघाचा आणि वैयक्तिक खाते उघडताना दिसतोय अंकुर मागच्या मॅचच्या तोंडसुरी आणि याचा सामनावीर काढणार काय राहण्याचं कुठला आहे तो तोंडसुरी तोंडसुरीचा सामना त्यानंतर मागील झालेल्या मॅच मध्ये तोंडसुरे संघाचा रोहन याला विनंती करतो की त्याने कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचं आहे आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे दुसरा चेंडू निर्धाव आला तोंडसुरे संघाचा रोहन पुढील चेंडू रितेशचा सामना करेल अंकुर पाहायचं पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केलाय कीपर्सच्या डोक्यावरून जातोय सीमा रेषे पार आणि पंचांचा इशारा येतोय यस इट इज 4 4 धावांची नोंद करा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 धावांवर दिवसातील चौथा सामना चौथ्या सामन्यातील पहिल्या इनिंगचा पहिला षटक पॉवर प्लेचं चालू आहे रितेश गोलंदाज युवा गोलंदाज सूर्य एक फटकेबाजी अंकुर याची पाहायला मिळाली पुढील चेंडू सामना करेल अंकुर पुन्हा एकदा बघायचंय काय करतोय रितेश पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याच्या नादात लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावांवर तुम्हा आम्हा सर्वांना या एका खेळाने वेळ लावले तो खेळ म्हणजे क्रिकेट सुंदर असा पीक केलाय जातोय सीमारेषे पार 6 धावांसाठी सुंदर असा फटका सागर याचा पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केलाय सागर याने 6 धावांनी संघाची धावसंख्येत भर पडला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावा 5 चेंडू 15 धावा शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा आणि कीपर्सच्या डोक्यावरून जातोय सीमारेषेजवळ 4 धावांसाठी 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 धावांवर महागडे षटक पॉवर प्लेचं पहिलेच षटक महागडं मला वाटतं सकाळपासूनच्या या पूर्ण सत्रातील हे सर्वात महागडे षटक असेल रितेश याचं 19 धावांचं सागर 2 चेंडूमध्ये वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय तसेच अंकुर 4 चेंडूवर वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19 टीम मीटिंग घ्यायची नाही विनंती असेल कर्णधारांना टीम मीटिंग घ्यायची नाही वेळ हे बंधन आहे थोडं सहकार्य करायचं आहे वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक घेऊन आलाय
बंटी पाहायचंय काय करतोय अंकुर बंटी टू अंकुर पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याच्या नादात काही समजू शकला नाही सूर्य गोलंदाजी स्पेस नाही टाकला होता बंटी आणि काही समजू शकला नाही अंकुर याला निर्धाव चेंडू पहिला चेंडू निर्धाव पुन्हा एकदा अंकुर लो फुलटॉस जातोय लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानाच्या दिशेने आणि 2 धावा मात्र नक्कीच मिळतात 2 धावांनी संघाची धावसंख्या भर पडली आहे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 धावांवर तिसरा चेंडू बंटी याचा पुन्हा एकदा मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने तेवढे सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पुन्हा एकदा 2 धावा मिळतात मित्रांनो क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही तर रेकॉर्ड तोडण्यासाठी खेळला जातो आपल्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी खेड्यापासून ते शहरापर्यंत पोहोचलेला हा आणि सर्वांना वेळ लावलेला खेळ म्हणजे क्रिकेट पुढील चेंडू बंटी याचा पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याच्या नादात बीट होतोय धावसंख्या मात्र स्थिर राहते संघाची धावसंख्या 23 धावा सूर्य गोलंदाजी पाहायला मिळाली बंटी याची 4 चेंडूवर 4 धावा खर्च केल्या परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला 1 धाव मात्र नक्कीच मिळाली 1 धाव अडवू शकले नाही सूर्य गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला पहिलं षटक एवढं महागडं पडल्यानंतर संघाला कमबॅक करून देतोय बंटी सूर्य गोलंदाजी बंटी याची स्ट्राईकवर येईल अंकुर सागर वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळतोय एक षटकार आला बॅट मधून त्याच्या पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्री रेषा पार जातोय आउट ऑफ दी पार्क 6 धावांसाठी खणखणीत असा फटकार सागरच्या बॅट मधून आलाय 6 धावेने संघाची धावसंख्येत भर पडली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 धावा सूर्य फटकेबाजी पाहायला मिळते अंकुर आणि सागर याची दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 धावा 30 धावा वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन आलाय सुनील 30 पुन्हा एकदा सुंदर असं चेंडू धावचीत संधी मात्र होती संधी गमावून बसते आणि 2 धावा नक्कीच ओव्हर 3च्या स्वरूपात 1 धाव मिळते 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 धावांवर सूर्यरेख फटकेबाजी सागर आणि अंकुर याची सूर्यरेख अशी फटकेबाजी अंकुर आणि सागर याची पाहायला मिळतात अजूनही 5
चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काय स्कोर गोल लिहून ठेवत आहे आपल्या संघासाठी. स्लोवर वन पिक केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्यात. सूर्य कशी फलंदाजी पाहायला मिळते. नुसत्या षटकार आणि चौकारांवर जोर न देता सिंगल डबल घेऊन धावसंख्येचा स्कोरबोर्ड चालू ठेवणं हे एका चांगल्या फलंदाजाचं लक्षण आहे. पुन्हा एकदा लो फुलटॉस लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव मात्र नक्कीच मिळेल. सूर्य फटकेबाजी पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 35. चांगला स्कोरबोर्ड झाला वर थोडस 1-2 धावा घेऊन संघाचा स्कोरबोर्ड चांगल्या स्थितीत नेण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख और ये षटकार देख आउट ऑफ दी पार्क जातोय. 6 धावांसाठी खणखणीत असा फटकार. 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. सागर याच्या बॅटमधून आला षटकार. 41 धावा. सूर्य कसा फटका पाहायला मिळाला सागरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि हा सुद्धा जातोय सीमारेषेजवळ. 6 धावांसाठी 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 धावांवर. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. या स्पर्धेमध्ये सर्वात मोठा स्कोरबोर्ड नेऊन ठेवलाय सागराने. अंकुर याने शेवटचा चेंडू पाहायचाय काय करतोय. पुन्हा एकदा पिक केलाय, स्टेप आउट केलाय आणि चेंडू बराच वेळ हवे. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि सूर्य कसं झेल. 1 गाड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 47 धावा. 48 धावांचं आवाहन गायमुख संघाजवळ ठेवलाय करंजणी संघाने. चेक माइक चेक. पांढरे परिवार आयोजित चषक पांढरे चषक 2024 या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 20,000 रोख रक्कम. आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक 10,000 रोख रक्कम. आकर्षक चषक तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी. आकर्षक चषक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीर अशी इतर आकर्षक बक्षिसे या स्पर्धेसाठी आयोजित करण्यात आले आहे. पांढरे परिवार आयोजित
यानंतर होणारा सामना उसगाव आणि संगमेश्वर आशिष संगमेश्वर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल कॉमेंट्री बॉक्सपाशी यायचं आहे. उसगाव आणि आशिष संगमेश्वर उसगाव आणि संगमेश्वर नाणेफेकीसाठी यायचं आहे. विनंती असेल करंजाणी संघाला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की कॉमेंट्री बॉक्सपाशी येऊन नाणेफेकी करून घ्यायचं आहे जेणेकरून आम्हाला सहकार्य होईल. तुमचं मॅच लवकरात लवकर लावण्यात येईल. बरेचसे सामने आजच्या दिवसातील खेळवायचे आहे त्यामुळे थोडंसं सहकार्याची गरज आहे. तुमचं सहकार्य नाही लाभलं तर ही स्पर्धा यशस्वी होणं मुश्किल आहे. फुल टॉस पिक केलाय आणि जातोय खाऊ कॉर्नरच्या दिशेने. वन बाउन्स चौकारला. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 धावा. सुंदर असा फटका रितेशच्या बॅटमधून आलाय 6 धावांसाठी. अजूनही 16 चेंडू आणि 42 धावांची गरज. 16 चेंडू 42 धावांची गरज. पहिलं षटक हे पॉवर प्लेच असेल. थर्ड यार सर्कलच्या बाहेर फक्त 3च खेळाडू असतील. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस पिक केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सुरेख असा झेल पाहायला मिळतोय. रिव्हर्स जाऊन सुरेख असा झेल पकडला.
नितेशाचा सुरेख झेल रितेशाला तंबूत पाठवतोय. पहिला गडी बाद होतोय. पहिला धक्का बसतोय गायमुख संघाला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय राज. पुढील चेंडू मिलन याचा सामना करेल. राज काय करतो पाहायचं आहे. चेंज ऑफ स्पेस ऑफ साइड थोडासा कट झालाय चेंडू आणि निर्धाव. वाईटसाठी अपील करतायत राज. मात्र DRSची संधी उपलब्ध नाही आहे. त्यावेळी अंपायर मात्र दात फेटाळून राहतायत. पुन्हा एकदा फुलटॉस. एक धाव मात्र रोखू शकलं नाही. धावचीसाठी अपील. अपील फेटाळून राहतायत पंच. एक धाव मात्र राजला नक्कीच मिळाले. बऱ्याच उशिराने सुनील आला स्ट्राईकवर. पहिल्या चेंडूचा सामना करेल सुनील. जोरदार अपील आहे. तंबूत जावं लागेल सुनील याला. आपल्या पहिल्या चेंडूवर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली मिलन याची. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 धावा. यानंतर होणारा सामना उसगाव आणि संगमेश्वर यांच्या दरम्यान नाणेफेकी झाली. उसगावने नाणेफेकी जिंकले आहे. बघायचं आहे आपलं डिसिजन देतील. यानंतर होणारा सामना उसगाव वर्सेस संगमेश्वर. त्यानंतर रहाडाट वर्सेस कडवई. त्यानंतर बेलघर वर्सेस उसगर. सावली विरुद्ध वाळके. बरेचसे सामने अजून खेळवायचे आहेत. नवीन फलंदाज सिद्धेश येतोय. वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने दुसरे षटक घेऊन आलाय सागर. ऑलराऊंडर असा हा खेळाडू. आपल्या बॅटच्या जोरावर त्याने 48 पर्यंत धावसंख्या नेऊन ठेवली आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा कमाल आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद करतोय. सुरेख गोलंदाजी सागर याची पाहायला मिळाली. त्याची जागा घेण्यासाठी गेलाय बंटी. पाहायचंय काय करतोय बंटी. सागर याच्या दुसऱ्या चेंडूवर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. सागर याची पहिल्या चेंडूवर सुनील याला तंबूमध्ये पाठवला. पुढील चेंडू सागर याचा सामना करेल बंटी. कायचा आहे काय करतोय बंटी. सिद्धेशची जागा घेण्यासाठी आला बंटी. सुंदर असा पिक केला होता. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ बाउंड्री रेषेजवळ पाहायला मिळतंय. सुरेख झेल आणि या झेलच्या जोरावर सागर याला दुसरी विकेट मिळते. बंटी याला तंबूत जावं लागते. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली सागर याची बॅटच्या जोरावर आणि तसंच बॉलची सुद्धा कमाल करताना पाहतोय सागर.
सागर याचा पुढील चेंडू सामनाकडे रुपेश सुपला शॉट आणि जातोय सीमारेषेजवळ 4 धावांसाठी सुरेख असा फटका 360 डिग्री मध्ये पूर्णतः फिरून मारलाय फटका आणि 4 मात्र धावा रोखू शकले नाही. सागर याला पहिला चौकार बसला. तिसऱ्या चेंडूवर पहिला चौकार सागर याला पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले. तिसऱ्या चेंडूवर चौकार मात्र मिळतोय. चौथा चेंडू पुन्हा एकदा फिरून मारण्याच्या नादात वेट होतोय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 11. 8 चेंडू 37 धावांची गरज. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते सागर याची. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून 1 धाव मिळाली. सुरेख गोलंदाजी सागर याची पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. हा सामना जर गायमुख संघाला जिंकायचा असेल तर 7 चेंडू 35 धावा. अजूनही आपण निश्चित करू शकत नाहीत की कोणता संघ जिंकू शकेल. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून मारला 1 धावेसाठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावचीतची संधी आणि फलंदाज धावचीत होतोय. चौथा गडी बाद होतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी. सहा चेंडू आणि 35 धावांची गरज. 6 चेंडूवर 6 षटकारांची गरज आहे. कोणता खेळाडू मध्ये ताकद आहे हे बघायचं आहे. आणि बॉलिंगसाठी आलाय अंकुर. ऑलराऊंडर असा खेळाडू. पाहायचा आहे 35 धावा रोखतोय की नाही. आणि फलंदाजीसाठी आलाय निलेश. पंचांकडे गाड मागतोय. पुढील चेंडू 360 मध्ये फिरून मारलाय. जातोय 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत जाऊन भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 धावा. 6 चेंडू 31 धावांची गरज. 30 धावांची गरज. 5 चेंडू 30 धावांची गरज. 5 चेंडूवर 5 षटकारांची गरज आहे. बघायचं आहे सागर मारतोय की नाही. सुरेख अशी गोलंदाजी अंकुर याची पाहायला मिळते. त्यानंतर होणारा सामना उसगाव विरुद्ध संगमेश्वर. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे मैदानाचा ताबा घेण्यासाठी. यानंतर होणारा सामना उसगाव वर्सेस संगमेश्वर. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे मैदानाचा ताबा घेण्यासाठी. रिव्हर्स अटेंड करण्याच्या नादात बेड होतोय. सुरेख गोलंदाजी अंकुर याची पाहायला मिळते. उभा ठेवलाय फलंदाजाला. हे टॅलेंट आहे अंकुर याचं. सलामीसाठी आला होता. बऱ्याच धावा ठोकल्या. मला वाटतं निर्धावही राहिला होता. धाव पुन्हा एकदा सुरेख चेंडू. निर्धाव असा चेंडू. सुरेख गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय. अंकुराचा 2 चेंडू 29 धावांची गरज. आता फक्त शिल्लक राहिली ती फक्त औपचारिकता. आणि हा सामना पूर्णपणे जिंकतोय करंजानी संघ. भरपूर असा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. 1 धाव मिळाली. आणि शेवटचा चेंडू 1 चेंडू 28 धावा. अशक्य. आणि तरीही हार मानली नाही. पॉइंटच्या डोक्यावरून मारला. 1 धाव मात्र नक्कीच मिळाली. आणि हा सामना जिंकतोय